सपाटीपासून टिंब उंचीवरच्या या स्टेशनवर मी आपलं स्वागत करतो. मी कोण विचारता? मी आहे या शिपली स्टेशनचा प्लॅटफॉर्म. माझी एक खासियत आहे. या शिपली स्टेशनवरून अनेक गाड्या पास होतात, पण थांबते फक्त एक, येताना आणि जाताना. या एकमेव गाडीशी माझं नशिबानी आणि पर्यायाने या शिपली गावाचं नशीब बांधलं गेलं आहे. पण नित्य वेळेवर येणारी ही गाडी अजून आली नाहीये. काय बरं झालं असेल? हा माझा पोर्टर नाम्या दिसतोय. कदाचित याला माहिती असेल. चला तर मग बघूया शिपली प्लॅटफॉर्म. चला ती म्हणायची गाडी. बँक ऑफ इंडियाच्या 114व्या वर्धापन दिनानिमित्त सादर करीत आहोत उदयन ब्रह्मलिखित आणि संजय पेंडसे दिग्दर्शित एकांकिका शिपली प्लॅटफॉर्म. माल्याच्या मल्यामध्ये कोण ग उभे? चहा तर प्यायलाच नाही. अरे ममद्या, ए ममद्या, चहा आण की लवकर. एक्सप्रेस चहा आणतो जरा. अहो चहा कवाचा तयार आहे, घ्या. चहा लई थंड आहे रे. थंडीत चहा थंडच होते. येतो मी आता. आता तू कुठे चालला? मालक दूध आणायला गेला आहे. दुकानावर थांबलं पडल. अबे तर म्हणते झाडू कवा मारशील? मारीन नंतर. नंतर नाही का तू नंतर म्हणजे चाटा मारते आणि मग त्या गोरे साहेबाच्या झाडू मध्ये खावा लागते. लेसन मास्टर साहेबांना मला ABCD पाठ करायला दिली आहे. बरोबर. एक काम कर, तू नुसतं फळकतो मार आणि परफेक्ट मारतो. वय समजो कसा चमका आहे. अरे ममद्या, काय? हे ममद्या, ये इकडे येत. ते खोड आहे तिकडं रोडाकडं. कुठं? अरे ते पाहना तिकडं समोर पाहना लेखा लोटा घेऊन. ते गुलब्या आणि शिरप्या आहेत. रोज पाटे लोटा घेऊन तिकडे जातात. अरे गुलप्या, ए शिरप्या, तुमच्या ह्या कामासाठी बांधले का लोकांना रोड? हालू गोटा आता या लई नेम बांधा. एका गोट्यात लोटा पाणी तर बाकीचं काम मग गोट्यानं. अरे हे मोठ्या आमची फडका कोरे साईड जाय तू वय तिकडे कसं नाम्या वैजी साहेब वैजी साहेब काही खबर? काही नाही. बरं त्या 1899 काही कळालं का? नाही जी काही नाही कळलं जी. बरं मी माहिती करतो, तू तोपर्यंत फडका मार. वैजी हॅलो हा शिवली स्टेशन मास्टर कॉलेज मातली. हॅलो हा साहेब, हा कधीपर्यंत येते ट्रेन? काय इंडेफिनिट? अरे बापरे. बरं ठीक आहे सर. आम्या वैजी साहेब वैजी. अरे ट्रेन आज इंडेफिनिट लेट आहे. बोंबला म्हणजे एक ट्रेन या गावातून जाते रे, पण ते बी आज अरे गाठवा इंडे बाबा नाही रे बाबा, इंडेफिनेट. जा बरं तू मराठीत लिहि बरं. म्हणजे तेच. पण मी काय म्हणतो, आज तुमच्या पेपराची बोंब होणार. अरे हो रे, पेपर नाही येणार की गावातनं कोणी जाऊ नाही शकणार की गावात कोणी येऊ नाही शकणार. तुला खरं सांगू का नाम्या, गेल्या 3 वर्षापासून या आडवळणाच्या स्टेशनला फेकलंय रे मला. त्रासलाय रे जीव. मी इकडे, बायको परत इकडे. कधी ना खरं सांगतो तुला वैतागतो रे जीव. पण एक सांगू का साहेब तुम्हाला, तुम्ही आल्यापासून ठेसन कसं झाक झालं बघा.
अहो लोक बी फिरायला येतात तिथं. अच्छा. आणि खोटं कशामुळे सांगू, या बी वाईट साईड सगळे सगळे दिल्या सोडून आता 4 गोष्टी चांगल्या करायची इच्छा व्हायला लागली. अरे वा. नाम्या, तुमचं या गावाचं, अरे या सगळ्यांचं भलं झालं, अरे त्यातच मला समाधान आहे रे. नाहीतर तूच सांग, याशिवाय मला दुसरं काम तरी कुठलं आहे रे या स्टेशनाला. बरं, त्या शिरप्याच्या मास्तरांची तब्येत कशी आहे रे आता? अरे लय टोलना हा गडी, अच्छा. तसा भरला सीधा माणूस आहे. मला घेऊन गेलो तर त्याला तमाशा आले. तर मास्तरांना कशाला तमाशाला घेऊन गेलास तू? अहो मास्तरला तमाशातलं काय आधी माहित नव्हतं. तुला ना नुसत्या उचापत्ती करण्याची सवय. अहो मी म्हटलं पोराने विचारलं तर पोराने काय शिकवान. आता मुलांना तमाशातला शिकवायची काय गरज रे? अहो परवाच्या मास्तरले ते अण्णा नकाच्या जे शिकलेलं विचारलं काय का इश्का चिंगली डसली तर कोणतं मला लावायचं. सांगा आता. ओ नामदेवराव, खरंच. ओ नामदेवराव. अरे हे महिना आलेली दिसते. होय होय. काल घरी गेला नव्हतास का? नाही जी, काल इथं ठेसरानं थोडलं होतं. तू ना खरंच जा, ती काय म्हणते बघ. पाहतो. ओ नामदेवराव. ए जा रे लवकर, ती रागात दिसते. बाबा आज इंजिन आज उगीच झालं म्हणायचं. एक सबूत बोलू नका. व्हायची आज तुम्हाला स्नी काही घरदार आहे का नाही? आणि काय सांच्या इथून संध्याकाळपासून तुम्ही जे इथे ठेसण्यात आला ते घरी अजून आलाच नाही. येतं काय गोट्याने घेत मी, येतं काम राहते मला. काही सांगू नका नामदेवराव. अहो एक गाडी तुमच्या ठेसण्यात येते आणि जाते, पण शांत अशी धावता का जो मुंबईच्या ठेसनातले पोर्टर आहे. जा लवकर घरी जा. बाय, बाय. मला जायचंय, मला कामाला जायचंय. तू कुठे चालली? हो त्या घराच्या बुड्याच्या पाठीत लाच आणायला चालली मी. आता माई पाठ काय तुला कमी बोलते, तो लोकांच्या पाठीत माझा मारत फिरते. हो त्या बुड्याले उसण भरली हाय. म्या पायाळू हाय ना. चांगली मुंगा आणायला चालली. हा. जा घरला जावा. जा. ती शांती मी तुमची वाट पाहतीये. आता ती कशामुळे वाट पाहती? अहो तुम्ही तिला पुस्तक देणार होता ना. हा. अरे पण गाडीच नाही आली ना. त्या चंदूर ड्रायव्हरला सांगितलं होतं पुस्तक आणायला. आता ते मले काय बी माहित नाही. तुम्ही आणि ती शांती पाय बसा. आणि एक तर ती नाव शांती पण नुसती ठाणाना करतीये. वय जातो मी. हा, वय. मी येते. तुम्हाला सांगतो हे शांती लोकांसाठी पायाळू आहे, पण माझ्यासाठी ते लाथाळू आहे, हाताळू आहे, टाटाळू बी आहे. असं ताट भिरकावते सुदर्शन चक्रावानी. गळा वाचवायला जातो पोटावर येते, पोट वाचवायला जातो पायावर येते बापा. म्हणजे हे मी ब्रॉडगेज गेली आणि ते मागून येईन ते शांती राहते मीटर गेज. जातो बाबा मी घरी जावं लागते मला आता. अरे नाही बेस मजा आली ती. हो जी मजा आली. अरे मला तर अरे तर ठेस तर कोणी बी दिसत नाही. मग द्या ना आवाज. कोण आले देऊची? तसं नसतो साहेब आले होते का बसे. रामरामजी साहेब रामराम. हो साहेब रामरामजी. राम कोण बोला? अहो मी मारतराव शिंगणे, पण हे आत ना रामजी दटणे. नमस्कार. नाही म्हणलं आज गाडीचा आवाज नाही आला. मुक्यानं आली आणि मुक्यानं गेली का म्हणला. नाही हो तसं नाही. नाही हो तसं नाही. आज ट्रेन इंडेफिनिट लेट आहे. मुंची अरे म्हणजे येईल संध्याकाळपर्यंत. बापा लेटर लई तरी पकडा कामा झालं मारतराव. हो नची आता ह्यो गाडी काही येत नाही. हो आणि आपले महाराज बी अडकले. हो पण आपल्याला तर कार्यक्रम करायला लागेल ना. भाऊजी अजी हो पण मी का म्हणतो हे का झालं असं. आता गाडी नाही आला तर आता का करायचं. आता काय झालं? हा? अहो त्या टेकडी पलीकडच्या गावामध्ये नारळ बुवाची पुण्यतिथी आहे. नारळ बुवा? हा. अरे आता हा कोण नारळ बुवा? हा कोण. अहो साहेब
तुम्हाला नारळ बाबा ठाव नाही. नाही. अहो तुमची सर्व जिंदगी फुकट गेली. अहो नारळ बाबा म्हणजे पॉवर. अच्छा. प्युअर पॉवर. अहो असा दुःखीनं नारळ फोडे कपाच असं. आणि 8 दिवसापूर्वी बाबा मारुताचं स्वप्नात आलं. हाजी आणि म्हणे भक्त हो. काय पुण्यतिथी म्हणे. आता माई पुण्यतिथी म्हणवता काजी. अहो मी काय म्हणलं, याच गाडीनं कीर्तनबुल सराडकर महाराज येणार होते उत्साहाने. कीर्तन भूल. आता हे कोण कीर्तन भूल म्हणाव. पदवी आहे त्याची. अहो त्याच्या कीर्तन आले गाय बैल सांड सांड. अहो संधी घेतात म्हणजे बी जागचा हलवून तो शपथ. अच्छा. हा म्हणता मग आता गाडी काही येत नाही. हाऊजी येतच झालं. हो साहेबांनी सांगितलं. हो आता महाराज लागले. हो ना जी आपल्याला कार्यक्रम तर करायच लागला. करावंच लागल. बरं मी काय म्हणतो, तुम्ही तुमचं चालू द्या, मी निघतो आपले काम करतो, तुम्ही आपले काम चालू द्या. हो थांबा ना जी, आमचे महाराजाने तर येऊ द्या. तुम्ही आपल्या महाराजाला घेऊन जा आपल्यासोबत. हा मग का सुचवता तुम्ही. तेव्हा निघाले तमाशा गंगाबाईचा. का म्हणता. आवाज लाईन मध्ये येईल. नाहीतरी नाळाबाबाचं लोककलेवर प्रेम होतच. हाऊजी लोक कलाकार घेऊन बसला. अहो स्वतः गंगाबाई पण प्रेमाचीच होती. अहो एकदा का झालं, नारळ बुवानं गंगाबाईचा गालगुच्चा घेतला. काय म्हणता. आणि हो महाराज या बाजूचे सर्व दात चांदीचे झाले. असं. आणि महाराज समजा बाबानं बाईचा मुका घेतला असता तर समजा दात सोन्याचं झाले असते. बापा बापा आत्मा रांगी. हा मग का बघा. तर बस झाला. करा फायनल गंगाबाईले. असा मग चला तर देव देव गंगाबाईला तमाशाची सुपारी. रामरामजी साहेब रामराम. येतो आम्ही. हो राम 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 राम. हो निघालेत का तुम्ही. हाऊजी हो पण ते तुमचे कीर्तन भूल आलेत तर. अहो कीर्तनपूरचा महाराज आले तर ते बी येतील तमाशाले. अहो शेवटी श्रद्धेला महत्व राहते. हो, बरोबर. आणि मी काय म्हणलं साहेब, बोला. तुम्ही बी या ना तमाशाले गंगाबाईच्या. नाही तुम्ही चालू द्या तुमचं. या साहेब हा, या. चला तर आत्मारामजी. चला, चला, देव चला. देव गंगाबाईला सुपारी. भारत फक्त तेवढं मुख्याचं लक्षात ठेवा. बापा बापा. देव जाणे कधी सुधारणार हे लोक. नॉन सेन्स लेखाचे. कधी कीर्तन भूल, कधी नारळ बुवा. ओ राम राम स्टेशन मास्टर साहेब. राम राम. कोण म्हणावं. ओ ते थोडा आता इकडून इकडे जाणारी गाडी केव्हा आहे. आता भाऊदोडी यायला पाहिजे होती पण लेट आहे जरा. आणि इकडून इकडे जाणारी गाढवा तुला माहिती आहे एक ट्रेन येते गावात. इकडून इकडे येणारीच नाही आली, तिकडून इकडे येणारी कशी येईल रे. म्हणजे आता कोणतीच गाडी नाही. नाही पण तुला जायचं कुठे होतं तसं. ऑन 2 नंबरला मी आलो. गाढव लेखाचे कधी सुधारणार. अरे या 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 लवकर या. बसा बसा. अगदी बसा. या. बसा जी. आली की नाही? बसले समजे. आता पहा मी गाडी केव्हा येते जरा चौकशी करून येतो, विचारपूस करून येतो. बसा येतील अजून नका इथे येतीच बस. हा रामरामजी रामरामजी साहेब. राम 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 राम. रामरामजी राम 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 राम. रामराम स्टेशन मास्टर साहेब. अरे कोण म्हणावं. आम्ही पुरीचे मामा. अच्छा. हा. वा, वा. हा. हे गंगूबाई. हा. छान छान. आणि तो नवरदेव. वा. हा. आणि पोरे टुकुर टुकुर काय पाहता. डोसकं ठेवा पायावर. या. हा हा हा. सुखी राहा सुखी राहा सुखी राहा.
हे पोरी ठेव तुम्ही पण ठेव ये. पोरगी तर लय सुखी आहे बा तुमची. शास्त्री पोरगी आहे ती. शास्त्री पोरगी आहे. हा. आणि ते पोरीची माय आणि ते शेवंता मावशी आणि ते पोरीचा बाप. गाडी आली ते बैर आहे बैर. अरे ते पहिले आहे. तुम्ही मला कशाला ओरडून सांगून नाही राहिले? मला वाटलं का तुम्ही पण आहात का? बरं हा असं जायचं कुठे होतं तुम्हाला? आम्हाला जायचं लोटली नाही ती. अरे पण गाडी आज लेट आहे. का म्हणता? हो तुमच्या वडिलांना सांगून गाडी येत द्या. आहे रडा. आता किती वेळ आता किती वेळ गंगू आता डोळे लागले पेंगू आता किती वेळ गंगू आता किती वेळ गंगू अरे काय करू लागला. लग्न संपलं तरी शयनाईचा आवाज नाही संपला. अजिबात गळे काढायचे नाही कोणी. घर नाही तुमचं. हो जी, हो साहेब. अरे स्टेशन आहे हे. आवाज नको यायला मला आता कोणाचा. हो, हो. लेट आहे बरं गाडी. हा, गाडी आली रडा. तुझा सासरा कवाच गेला ग तुझी सासू कवाच गेली आता तू काय ऐकली आता तुझ्या पोटाने चपाले सांगू आता किती बरडू गंगू आता किती बरडू गंगू आता टाकलं बघा नाम्या भाईजी साहेब ए नाम्या. भाईजी साहेब आलोजी. अरे यांना शांत कर बरं जरा. आणि यांना कुठं जायचंय ते विचार आणि लवकरात लवकर हाकल यांना इथनं. भाईजी पाहतो मी पाहतो. मला आवाज यायला नको कोणाचा. आलोजी. हा कुठं चालली म्हणायची भारत पार्टी मॅरेज पार्टी चालली लोटली नाही ती. लोटली हो नाही जी. असं आणि हे मर्जर कधी झालं हे मर्जर आताच झालं ना ती. असं? आता मला घेऊन चालू. हो. कोणी कुठली म्हणायची म्या ना म्या येड चिपरीची असं येड शिंपरे या काय म्हणतो तुम्ही समजे बसा. हो. गाडीले वेळ हा मी बसा गाडी आली म्हणजे मी तुम्हाला सांगतो. आणि मग येता बसला तर रडते ना हे लोक. अरे तर तिने हात घेऊन बसा ना तिकडे. बाहेर बसू? तुम्ही बाहेर बसा बाहेर हो जी, हो, बरं. हा जा तिकडे. हा, चला. चला, बाहेर बसा. बाहेर बसायचं आहे. हा बसा बसा बाहेर बसा. चला, चला. हा. गाडी आली म्हणजे सांगतो मी. हा हा चला. अगं गंगू चालला बा त्याला मी घेऊन ये. आता मध्ये गाडी घेऊन चालली बाबा. अहो, त्याला नाही तुझ्या नवऱ्याला घेऊन ये. अरे याले असू दे बापा येतं याले बसू दे. हे गावची सासरी पोरगी आहे हे तर भारी पोरगी आहे बापा. पोरगी आहे. जाणतं का मी काय म्हणतो तुम्हाला हो, बोला. ये रे पोरा ये इकडं. हा काय करते नवरदेव. बोला. हा आवडतं? नवरदेव. आता का करणार साहेब. या दिवसामध्ये नोकरी भेटते का? या हे बरी खरी गोष्ट आहे. मग नोकरीची लई मारावर. हा काय नाही वावरात शेतात घेऊन जातोय आधी. हा हा. शेतात हा. याच्याकडे बघून तुम्हाला वाटते का शेतात काम करायचं नाही की याचं काम कसं आहे माहित आहे. सांग पाटला काय करू रुपड फराटीन पेट करू. मी काय म्हणतो याला एखादा धंदा टाकून द्या. लई मग माठ चालते. लोक बँकाच्या बँका विकत घेतात. धंदा. हा हा, कोणता धंदा नाही. याला ब्युटी पार्लरचा धंदा घालून द्या. ब्युटी पार्लर. ब्युटी पार्लर म्हणजे काय? म्हणजे जडीबुटीची दुकान.
त्या मारी वरता मधला रिकामा दिसतो रे. काय सांगावं तुले. अरे ब्युटी पार्लर म्हणजे बायकाच्या हजामतीचं दुकान. बायकाची हजामत हा मी माग मुंबईला गेलतो पोर्टरच्या ट्रेनिंगले. कुठे गेलते मुंबईले मुंबई हा तर कटिंग करायची म्हणून शिरू आहे का हा. दुकानामध्ये हा दोन पाहतो तो का पायाच बाया ते पण समजा बुड्यात असतं ना त्याचा नाही जे हा. सगळ्या तरुणा ताट्या होत्या हा हे कोणी असं कापे कोणी असं कापे पडतो पायातो रे बाबा कोणी चिमटे लावे कोणी फेस करे बापा बापा मग मी गेलो आतमध्ये आणि म्हटलं कटिंग करणार म्हणता मध्ये म्हणे बाई लाव चहा मारी म्हटलं याचं कटिंग करायला बाई कशाला लागते अरे आमच्या गावात तसं पोता टाकते रको रको वस्त्र फिरवते मग तिला सांगितलं हे बायकाच्या कटिंगचं दुकान आहे तर तसं तुम्ही लोटलेली याला घालून द्या ब्युटी पार्लर हा हा ठीक आहे ठीक आहे. आणि पहिल्यांदा बुड्या बाळेवर हात साफ करायचा कद्या काठ्यावर प्रयोग नाही करायचे हा चल हा गाडी घालून ये तुम्हाला हात पकडतो, हात आम्ही- करा. आम्ही जाताना बाया हा, झोपतो. हा, होय, 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 हा. हा, येतो साहेब. हा या 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 नाम्या वैदी सर अरे हे वैदी सर अरे 33 डाऊन राजधानी येते इथे. म्हणजे अरे म्हणजे त्या मुंबई आणि दिल्लीच्या नियोजित रूटवर ऍक्सिडेंट झाल्यामुळे ती इकडे डायव्हर्ट करण्यात आलेली आहे. अच्छा म्हणजे आपल्या शिपली ट्रेनातून पासणार म्हणायची अरे गाढवा नुसती पास नाही रे बाबा त्या लोटली अलीकडच्या पुलाला तडा गेल्यामुळे ती इथे काही काळ हेल्डअप करावी लागणार आहे. म्हणजे शिपली राहायचं नशीब वेळी पारवान म्हणायचं अहो उभ्या जीन झाली तितक्या लहान ठेसनावर इतकी मोठी गाडी कधी थांबली नसल शिपलीच्या नशिबाचं काय घेऊन बसलायस रे. अरे जरा पॅसेंजरच्या दुर्दैवाचा विचार कर. अरे ट्रेन 5 तास लेट धावते आहे काय. अरे ते कालपासून उपाशी आहेत त्यांना काय खाऊ घालणार आणि मला सांग त्या पॅन्ट्रीतलं पुरवून किती पुरवणार रे. हे वैदी खरं. साहेब साहेब एबीसीडी पाठ झाली म्हणून काय नाही बेटा आज नाही आज मी जरा कामात आहे तू आज जा जा बेटा प्लीज. मग आज काय बी नाही शिकायचं नाही थांब मी तुला एक पुस्तक देतो त्यातली काही वाक्य पाठ कर. हे पुस्तक घे आणि यातले काही इंग्रजीचे वाक्य पाठ कर. जा जा बाळा. वय जी यादच होत आहे बरं बाळा तुझ्या मालकाला जास्त दुधाची सोय करायला सांग. आणि राजधानी येत असल्या कारणाने त्यांना जास्त चहा लागणार आहे बेटा. हा. वय सांगतो मालकाला जा बेटा. नाम्या वैदी पोरग हा हुशार आहे रे. वैदी हुशारी अशी कुठेही उगवते आणि पाण्याविना कोमेजून जाते. वैदी वैदी बरं ते जाऊ दे राजधानी येते येते हा तुझी झेंडी घेऊन ही झेंडी 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 घे, घे, घे. याच्या साहेब याच्या अवतारला हा बोलते पाय बरं दिसते का आता अवतारला काम थांबवली या नारायण भाऊला काही समजा नाही मध्ये बापा 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 नारायण भाऊने झाली इतक धंदे भरले त्यामध्ये काय सामा झाले त्याला फोन करा ना साहेब लाईन तर क्लिअर व्हायसाठी आली आधी आधी मला दिसून आली साहेब दिसून आली थांबा. अरे राजधानी आली रे. आली 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 येते साहेब थोडं बघ. येते पाहतो साहेब त्या अवतारला थांबलेली आहे तिकडे. हो थांबल्या साहेब पाहतो मी पाहतो तुम्ही बसा साहेब आता बसा तुम्ही मी पाहतो सर थांबवून ठेवली तर काय समजून नाही बा मध्ये मग थांबली गाडी थांबली साहेब आली आली रे आली रे. बरं मी काय म्हणतो लक्ष दे मी तिकडे गाडला भेटू. साहेब कुमार
जुआ मार उंदीर मार पाडालेलो ब्रेक मारो पहिले. मध्ये सांगा या राजधानीमध्ये काय उवा उंदर गोचर असते का? जुआ नहीं तो वो तो होगी. शहर की खोपड़ी और गांव की खोपड़ी में कोई फर्क होता है क्या? शहरातल्या बायका डोसक्याले शॅम्पू लावते. शॅम्पू अबे शॅम्पू नाही शॅम्पू समजलं? तुम्ही लावता का जी शॅम्पू डोक्याले? आहे का तुमच्या डोक्यात उवा? नाही ना ते पा चालला बेटा उवा मारो गोचर मारो उंदीर मारो म्हणत. हे पाहिजे साहेब, अपना तो काम सामान बेचने का, अपन तो अपना पाउडर बेचेगा ही. जुआ मार उंदीर मार पाउडर ले लो, जुआ मार उंदीर मार पाउडर ले लो. बेच काय बी बेच. चाचा बोला लईचा खपून राहिला. असं? लोक गट्टा चहा पित आहेत. हा? दूध भी भरला कापलं. कसं? आता या मागच्या बाजूला जाऊन चहा विकायला जातो. वय आणि पैसा नीट ठेवतो. हा नीट ठेवतो पैसा. हा एक्सक्यूज मी हॅलो. आता हलवली की झेंडे आता किती वेळा हलवायची? वी आर फ्रॉम दिल्ली. शिपली दिल्ली अहो शिपली नाही दिल्ली. हा नाही दिल्ली असं म्हणा की. यहाँ पानी मिलेगा. अरे क्यों नहीं मिलेगा? वो देखो दोन रंजन भर के रखा है उधर में. यू मीन पॉट. आता काय पोटातलं पाणी पितात का काय? नॉट दैट. मिनरल वाटर चाहिए. मिनरल वॉटर म्हणजे मशीनचा थंड पाणी असं बहुतेक. अहो त्या पोरायला हिसकवून टाकली मशीन. वो नहीं, ऐसा बनता बॉटल. बाटलीतलं देता देशी का इलायची. तुम्हाला सांगतो या छापाची आमच्या गावात नाही भेटणार आणि आज दुकानही बंद आहेत. I think he is mentally derailed. पर इसका बरबड़ा अच्छा है. ये चट्टी बाय काय करते बाय Listen बाय. बाय. बाय ओके बाय. लई इथं भवाना दिसते या. मामा चाचा काय बोला तो माणूस पाय माया मागे लागला आहे. मी ना चोरी नाही केली ना माझा चाचा. मी ना चोरी नाही केली. थांब मी पाहतो तू बाळा. मी पाहतो इकडे ये. कोण आहे? सोड त्याने माझं पाकिट घेतलंय. नाही माझा चाचा. मी ना काय बी केलं नाही. यो माणूसच खोटं बोलतोय. वर तोंड करून मला खोटं बोलतोयस. हो साहेब आवाज खाली ठेवून बोलायचं. पहिले सांगा तुम्ही कोण? तुला त्याच्याशी काय देणं घेणार आहे? म्हणजे मला काय हवं? चोरी कशाची झाली? कोणी केली? कवा केली? अरे मी याला चहा मागितला, पाकिटातून याला पैसे दिले, चहा घेतला, चहा प्यालो, याला कप वापस केला आणि बघतो तर पाकिट गायब. मग द्या तुला घेतलं पाकिट? नाही साहेब यानं पाकिट नाही घेतलं. अरे त्यानेच घेतलाय. माझ्या बायको आणि माझ्याशिवाय कोणी नव्हतं तिथे. मग द्या तुला पाकिट घेतलं? नाही पाकिट यानं घेतलं नाही. तुम्ही तुमच्या भाषी शोधा. मी शोधलं. माझी पूर्ण खात्री आहे नजर चुकवून यानेच माझं पाकिट घेतलेलं आहे. खेड्यातले 16 लेखाचे एक जात लवाड लुच्चे. हो साहेब तोंड थांबवून बोलायचं. शहरातल्या म्हणून काय बी बोलायचं असं नाही राहत. ममदाला मी लहानपणापासून ओळखतो. कोणाचा 1 रुपया बी राहिला ना तर तो दुसऱ्या ती घरी आणून देते. गरीब आहोत साहेब आम्ही. हे बघ भाषण देऊ नकोस. त्याच्या खिशातच पाकिट आम्ही दाखवू शकतो. आणि हो तुझी पण साथ दिसते त्याला. मग द्या खिसा दाखील. नाही ना माझा चाचा. नाही. बघितलंस खिसा दाखवत नाही याचा अर्थ सरळ आहे. मग द्या खिसा दाखील. नाही ना माझा चाचा. मग द्या. पाय काही नाही. योबिंग तुटकी फ्रेम लेखन एक कंच आणि यो फोटो. फोटो. अरे आता माझा मिसेस आणि माझा फोटो आहे. याचा जवळ कसा? भाई पैसे त्यांना तुमचं पाकिट पडलं तेव्हा यो फोटो पडला. म्या फक्त यो फोटो घेतला. अरे मला फोटो कशामुळे घेतला रे तू? माझी आई अशीच होती. आठवण आली तिची म्हणून घेतला. माझ्या घरी तिचा फोटो बी नाही. मामा चाचा माझ्या खिशात तर काही नाही. खरंच काही नाही. साहेब मी शहरातले माणसं आहे.
मोठे आहे तुम्ही पण मन नाही तुम्हाला. अहो तुम्ही काय करते तिकडं? तुमचं पाकिट तर इथे आहे. हा जोग्या मुंद्याच्या इमानदारीचा पुरावा. अहो हे स्वतः वेंदाळ्याचं आहे. नेहमी स्वतः गोष्टी हरवतात आणि दुसऱ्यांवर ओरडत राहतात. बरं पैसे यातनं समजेल पाहून घ्या. पैसे तर आहे पण अहो तुमचा आणि माझा फोटो याच्यात. हा योग्या फोटो. अरे हा इथे कसं काय आला? हा मुद्द्यानं घेतला होता. त्याची आई तुमच्या चेहऱ्यावर होती म्हण. हो का? अरे रे याला आई नाही का? नाही आई नाही झाले. बाप दारू देते, पोरगा चहा वाटत फिरते आणि बापाले पोचते. लहानपण हरवलेलं पोरगा आहे. मास्तर कधी कधी झाले शिकवते. अरे ममत्या तू चलशील का रे मुंबईला? मी नेलं तर तुला. अगं तू हे काय विचारते आहेस त्याला? अहो निदान स्वतःचा नाही तर आपण दुसऱ्याच्या मुलाला तर पाहू शकतो. हा असा आगापिशा माहित नसलेला. अहो आपण त्याचं भूतकाळ तर त्याला परत नाही देऊ शकत पण त्याचं भविष्य तर उज्ज्वल करू शकतो. त्याला शिकवू मोठा करू. हा ममद्या आहे ना. ममद्या पहिले 2 वर्ग पहिल्या नंबराने पास झाला. बापाने शाळा सोडायला लावली पण आता गोरे मास्तर शिकवतात त्याला. अहो आपण याला न्यायचं का? अगं घरी 4 नोकर आहेत ना अगोदरच. अहो नोकर म्हणून नाही मुलगा म्हणून न्यायचंय आपल्याला. वेळ लागलाय तुला. मुंबईला गेल्यावर तुझी तपासणी करून घ्यावी लागणार सायकॅट्रिस्ट करून. मी जातोय, येत तू लवकर. थांबा थांबा थांबा. नुसतं जायचं स्वतःचं नाव घेतलं म्हटलं त्याला की चला 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 वगैरे. आता काय झालं? अहो हे पहा याला आपण मुंबईलाच घेऊन जाऊ. हं त्याचं शिक्षण करू, याला वाढवू. आणि तुम्हाला आता काय यांना काय सांगायचं? यांच्या वतीने मी तुमची क्षमा मागते. हं आणि हे पहा क्षमा कसली मागते तू? अगं त्याने फोटोची नाही, त्याने पैशाचे फोटोची चोरी केलेली आहे ना. हो आता त्याचं काय घेऊन बसलाय तुम्ही? दुसऱ्याच्या संपत्ती लाटून त्याच्यावर चेंज करणारे पुढारी चोर नाही. दुसऱ्यांचे थेसिस स्वतःच्या नावावर खपवणारे प्रोफेसर चोर नाही. दुसऱ्यांच्या कविता स्वतःच्या नावावर छापतात ते लोक चोर नाही. आणि नाही ते लोक प्रतिष्ठित आहे. आणि हा छोटा खेड्यातला मुलगा यांना सगळे शहरातली मुलं आपलं नेहमी त्यांचा बळी ठरत असतो. म्हणजे तुझी आई माझ्यासारखी होती का रे? आणि तुम्ही ऑफिस मधनं जेव्हा पेन पेन्सिल चोरून आणता तेव्हा ठीक आहे, ठीक आहे. मी जातोय. चांगलं बोलायला घेतलं की आपलं मी जातो जा. मग काय? तू शिक्षित झाली, येशील, मोठा होशील ना माझ्या बरोबर. आणि याला अहो रिअली माझ्या आईला त्यांचं बिलकुल ऐकायचंच नव्हतं मला. पण तो असंच मोठा हो, शिक, हुशार. आणि हा फोटो तुझ्याजवळ ठेवा. हं छान मोठा हो. शर्वरी मामा चाचा मला ते खरंच घेऊन जाते मुंबईला. मोठ्या माणसाचं काय खरं राहत नाही रे पोरा. मामा चाचा मी आज तोंड नाही धुणार. का आलेलं का? त्या आईचा हात माझ्या मायेवानीच गालावरनं फिरलं. गाडी सुटायची वेळ झाली अजून ठेसन मास्तर कुठे जाऊन बसले तिकडं. अरे हे नाम्या, समजायला लागलं नाही मला. वैजी साहेब आले का? अरे राजधानी निघते. सुट्टे आहे का? आलो जी. झेंडी दाबा. हाय जी. आलो जी. सिग्नल पाडला ना. बरोबर आहे तुझं. हा. आणलेलं आहे. नाम्या तुझ्या नशिबी कपशा आणि माझ्या नशिबी हे झेंडो. हेच खरं आहे. गाडी
प्रीती टकले मॅडम, त्यांनी गंगूची मावशी आणि मैना तिचं कॅरेक्टर प्ले केलंय. या पिल्लेदार मॅडम यांनी आई आणि गंगूची आई असे 2 कॅरेक्टर प्ले केलंय. हा क्षितिज भोगे हा स्टुडंट आहे आणि त्याने गंगूचा नवरा आणि प्लॅटफॉर्म वरती जो येतो मुलगा त्याचं कॅरेक्टर प्ले केलंय. रौनक याने तो लोटावाला मुलगा आणि बाकी स्टेजचं आमचं सगळं सेटअप त्याने बघितलंय. हे गांधी सर यांनी आत्माराम आणि ते पाकिटवाले गृहस्थ यांची भूमिका निवडली. हे आमचे बांधवकर सर यांनी गंगूचे मामा यांचा रोल प्ले केला. हे चरण सर यांनी उस्मान चाचा आणि गंगूचे वडील यांचा रोल प्ले केला. आणि आता मुख्य कॅरेक्टर आमचं स्टेशन मास्टर गोरे साहेब म्हणजे स्वप्नील ठावळे आणि नाम्या चाचा म्हणजे श्रीकांत प्रिन्सेस सर आणि हा आमचा संतपूर तापस ज्यानं ममताचा रोल प्ले केला. आणि आम्हाला दिग्दर्शनात सहकार्य केलं अभिषेक काळेनी. मी गंगू आणि प्लॅटफॉर्मवरची मुलगी याचा रोल केला आणि म्युझिक मी सांभाळत होते. आमच्या काही चुका झाल्या असतील आम्हाला मान्य आहे, पण आधी एक तर तांत्रिक अडचणी झाल्या आणि मग जरा गडबड झाली, त्याच्यामुळे त्या थोड्याशा माफ करा असं आम्हाला एक विनंती आहे. धन्यवाद.